नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. मुंबई महापालिका जागा वाटपासाठी महायुतीची आज पहिली बैठक पार पडणार आहे. भाजपच्या दादरमधील पक्ष कार्यालयामध्ये दुपारी 2 वाजता ही बैठक आहे. भाजपकडून अमित साटम, आशिष शिलार, अतुल भातखळकर, दरेकर उपस्थित राहतील. सेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर आणि प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे चर्चा करतील. मुंबईमध्ये भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत आहे, तर सेना 100 जागांवरती दावा करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मोठी बातमी आहे. राज्यातील महापालिकांमध्ये 15 लाख दुबार मतदार असल्याचं कळत आहे. मुंबई पालिकेमध्ये अल्पप्रमाण निवडणूक आयोगानं माहिती दिलेली आहे. सर्व पालिकांमध्ये 20% दुबार मतदार, तर मुंबई पालिकेत मात्र 60% प्रमाण अशी देखील माहिती मिळते आहे. आणखी एक मोठी बातमी. मुख्यमंत्री निधीतून 35,362 रुग्णांना 299 कोटींची मदत करण्यात आली आहे. 6 डिसेंबर 2024 ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये 35,362 रुग्णांना आर्थिक मदत केली गेली. FCRA प्रमाणपत्र मिळवणारा सीएम निधी कक्ष हा भारतातील पहिला कक्ष ठरला. ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. वरळी डोममध्ये मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा असेल. करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया असं मेळाव्याचं शीर्षक आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग अर्थातच IPLच्या आगामी हंगामासाठी UAEच्या अबू धाबी या ठिकाणी आज लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण 350 खेळाडू नशीब आजमावतील. मात्र रिक्त जागा भरण्यासाठी 10 संघांकडून केवळ 77 खेळाडूंवर बोली लावली जाईल. गोवा नाईट क्लब आग दुर्घटनेमधील आरोपी लुथरा बंधू आज दिल्ली विमानतळावर पोहोचणार आहेत. लुथरा बंधूंना ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलीस आणि दिल्ली पोलिसांचं पथक विमानतळावर उपस्थित असणार आहे. आरोपी लुथरा बंधूंना विमानतळावरून थेट पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. त्यानंतर गोवा पोलिसांना 2 भावांची ट्रान्झिट रिमांड दिली जाणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचण्यात आलेला होता. लष्कर ए तोयबानं हल्ल्याचा कट रचलेला होता. लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर साजिद जट हा हल्ल्याचा मास्टरमाइंड अशी NIAची माहिती. पहलगाम हल्ल्याप्रकरणी NIAकडून 1300 पानांचं आरोपपत्र दाखल झालंय. हल्ल्याशी संबंधित अनेक धक्कादायक गोष्टींचा NIAकडून उलगडा केला जातोय. इंडिगोच्या गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचे आदेश देण्यात आले. जनहित याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. पंजाबच्या मोहालीमध्ये कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या मारून हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून आलेल्या 2-3 अज्ञात हल्लेखोरांकडून राणावर गोळीबार करण्यात आला. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा बदला घेतल्याची चर्चा आहे.